मुस्लिम कायद्यात विवाह आणि घटस्फोटाचे नियम कसे ठरतात? चला पटकन जाणून घेऊया. हे समजून घेण्यासाठी आपण पाहूया की कायद्याच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत काय विचारलं जातं. ही आहे नागपूर विद्यापीठाची एक खरी प्रश्नपत्रिका आणि हीच आपला गाईड आहे. ओके, चला तर मग बघूया परीक्षेत हमखास येणारे मुख्य विषय कोणते आहेत. पहिला आणि महत्त्वाचा विषय म्हणजे विवाह किंवा निकाह. याचं स्वरूप काय हा प्रश्न नेहमी असतो. तर मुस्लिम विवाह हा एक सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट मानला जातो. तो न तोडता येणारा धार्मिक विधी नाही. आणि याच कॉन्ट्रॅक्टचा एक महत्त्वाचा भाग आहे मेहर, पत्नीसाठी एक आवश्यक आर्थिक हक्क. विवाहानंतर दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे घटस्फोट. यावरही परीक्षेत खूप भर दिला जातो. वेगवेगळ्या वर्षांच्या पेपर्समध्ये तलाक हा शब्द हमखास दिसतो. यावरूनच त्याचं महत्त्व कळतं. मग तलाक म्हणजे काय? सोप्या शब्दात पतीकडून विवाह विसर्जित करण्याचा एक मार्ग. पण तलाकचेही वेगवेगळे प्रकार आहेत. काही जास्त मान्यता असलेले तर काही थोडे विवादास्पद. पण हे एकतर्फी नाही. 1939च्या कायद्यानुसार स्त्रियांनाही घटस्फोटासाठी काही आधार दिले आहेत. चला आता पुढच्या सेक्शनकडे जाऊया. मालमत्तेचे हक्क, ज्यात गिफ्ट्स आणि मृत्यूपत्राचा समावेश आहे. इथे एक संकल्पना वारंवार विचारली जाते, ती म्हणजे हिबा, ज्याला आपण गिफ्ट म्हणू शकतो. आणि हे हिबा किंवा गिफ्ट वैध ठरण्यासाठी या 3 गोष्टींची पूर्तता होणं गरजेचं आहे. गिफ्टसोबतच वसियत म्हणजे मृत्यूपत्र, वक्फ आणि अग्रहक्क यावरही परीक्षेत प्रश्न दिसतात. आणि आता शेवटचा भाग, अल्पवयीन मुलांची जबाबदारी कोणाची? इथे येतो गार्डियनशिपचा कायदा. मुस्लिम कायद्यानुसार पालकांचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि प्रत्येकाची जबाबदारी ही वेगळी असते. याचसोबत जोडलेला आहे पोटगीचा महत्त्वाचा विषय म्हणजे पत्नी आणि मुलांसाठी मिळणारा आर्थिक आधार. थोडक्यात काय तर हे परीक्षेतील प्रश्नच मुस्लिम पर्सनल लॉचे मुख्य आधारस्तंभ दाखवतायत. म्हणजेच विवाह, घटस्फोट, मालमत्ता आणि पालकत्वाची कर्तव्य ही ह्या कायद्याची चौकट आहे. हे केवळ परीक्षेचे प्रश्न नाहीत, तर ही ती तत्वे आहेत जी लाखो लोकांच्या जीवनावर परिणाम करतात आणि पुढे त्यात काय बदल होतील